आपण हे पावसाळ्यासाठी लाडू बनवलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान असे हे लाडू तयार झालेले आहेत। अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा हे मिश्रण छान तसंच राहिलेलं आहे। त्यासाठी हे लाडू कसे बनवायचे यासाठीच मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आता पावसाळा सुरू झाला आहे, तर या पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती मंदावते, भूक कमी लागते, तर त्याच्यासाठी आपण असे हे लाडू बनवणार आहोत। घरात असलेल्या उपलब्ध साहित्यामध्येच बनवणार आहोत। यातला एखादं साहित्य नसले तरीही चालेल। हे पहा, आता मी गॅसवर कढई ठेवलेली। कढई छान तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये मंद आचेवरती अगदी 5 ते 7 मिनिटापर्यंत हे शेंगदाणे छान मंद आचेवरती खरपूस भाजून घेतलेले आहेत। आणि हे सर्व साहित्य आहे ना आपल्याला खरपूस मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले लाडू छान टिकतील। आता त्याच्यानंतर मी हे मगजबीसुद्धा भाजून घेतलेले आहेत। मगजबी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि थकवा कमी करतात। आणि हे असे तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अगदी 2 मिनिटामध्ये हे भाजले जातात। त्याच्यानंतर आता आपण हे तीळ भाजून घेणार आहोत। हे पहा, हे तीळही अशाच प्रकारे आपल्याला असं छान चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आणि सर्व साहित्य आपल्याला असं मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे। हे घ्या, आता मी हे तीळही काढून घेते। त्याच्यानंतर आता मी हे जवस भाजून घेते आहे। जवसही आपल्याला असं तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये जवसही भाजले जातात। जवसामुळे आपल्या केसाचा पोत सुधारतो। केसासाठी त्वचेच्या काही समस्या असेल, वजन पण कमी करायचं असेल, तर त्याच्यासाठी हे जवस खाल्ले जातात। त्याच्यानंतर मी हे कारळं घेतलेले आहे, अगदी 2 चमचे घेतलेलं आहे। कारळही छान, आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यावरतीच भाजून घेते आहे। त्याच्यानंतर मी गॅस चालू केलेला आहे आणि असंच हे कारळं पण आपल्याला तडतड उडेपर्यंत भाजायचं आहे। कारळामुळे आपली पचन क्षमता सुधारते आणि रक्तदाब कमी करतो तो पण। आता त्याच्यानंतर आपण हे मखाणे भाजून घेणार आहोत। हे मखाणे मी 3 वाटी घेतलेले आहेत। हे मखाणेही आपण छान मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत, चांगले कुरकुरीत होईपर्यंत। मखाण्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे आपल्या हाडांना बळकटी मिळते, मन शांत राहते आणि आपलं तणाव कमी होऊन आपल्याला झोपही छान लागते। आता त्याच्यानंतर आपण हे एक छोटी वाटी आहे, ते मी बदाम घेतलेले आहेत। बदाम ही आपल्याला छान असे हे भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती। सर्व साहित्य असं आपल्याला मंद आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले लाडू छान भरपूर दिवस टिकतात। त्याच्यानंतर आता आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरंही छान आपल्याला मंद आचेवरती गॅस कमी चालू बंद कमी करत आपल्याला हे छान असं सोनेरी कलरपर्यंत येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्यामध्ये ते भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, लोह, मॅग्नीज आहे, त्याच्यामुळे ते हृदयासाठी पण खूप चांगलं आहे। त्याच्यानंतर आता आपण हे खजूर मी घेतलेले, त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे खजूरही आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। खजूर हे आयर्न असल्यामुळे, खजूर आयर्नयुक्त असल्यामुळे आपल्याला हिमोग्लोबिन वाढवते हे खजूर। आणि आता हे लाडू हे सर्व साहित्य आपण छान थंड करून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता मी हे पहिल्यांदा मखाणा त्याच्यात बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता हे बदाम घेतलेले आहेत। आणि आता बदाम झाल्यानंतर मी आता हे मगजबी टाकलेले आहेत आणि मी हे बघा, मगजबी अगदी हाताने तोडले तरी फुटतात, इतपत छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आणि अगदी 2 मिनिटात भाजतात, चांगले फुलले किती भाजले जातात। आता तेही मी वाटून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्येच आता मी अर्धी खजूर घेतलेली आहे, पूर्णपणे घेतलेली नाही। आपण सर्व साहित्यामध्ये थोडी थोडी टाकून बारीक करून घ्यायची आहे, जेणेकरून ती सर्व साहित्यामध्ये छान मिसळली जाते। आणि त्याच्यानंतर आता मी एक छोटी वाटी आहे तेवढा गूळ घेतलेला आहे आणि ते टाकून आपण छान मिक्स करून हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। आता मी हे भांडं असंच ठेवते आहे आणि छोटं मिक्सरचं भांडं घेते, त्याच्यामध्ये आता मी हे घेतले आहेत फुटाणे, त्याची सालं काढून घेतलेले आहेत आणि ते भाजलेलेच असतात, फक्त कढईमध्ये मी गरम करून घेतलेले आहेत आणि हे मी आता काढून घेते। त्याच्यानंतर आता आपण हे फुटाणे बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाणे बारीक करून घेणार आहे किंवा वाटून घेणार आहे। शेंगदाणेसुद्धा वाटून घेतलेले आहेत मी। छान सर्व साहित्य छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला।
याच्यामध्ये आपण खूप साऱ्या तुपाचा वापर केलेला नाही, अगदी 1 ते 2 चमचेच तूप वापरलेलं आहे, ते पण आपण खजूर तळताना वापरलेलं आहे. आणि आत्ता मी हे कारळं, तीळ आणि जवस हे पण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते आहे. हे पहा, मी चालू बंद करत पल्स मोडवर फिरवत ना हे वाटून घेतलेले आहे. आता मी हे या ताटामध्ये काढून घेते आहे. हे पहा, असं छान हे वाटलं गेलेलं आहे. आणि मी जे मोठं मोठं खोबरं होतं ना ते वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि मी आत्ता हे जे बाकीचं खोबरं आहे ना ते हातानेच चुरून घेणार आहे. ते दाताखाली तसंच छान लागतं. आणि आता मी हे आहेत की नाही आपले जवस वगैरे शेंगदाणे आणि ते हे पीठ वाटून घेतले, सॉरी, शेंगदाणे आणि फुटाणे वाटून घेतलेले आहेत ना, त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही ना खजूरचं प्रमाण वाढवू शकता, पण मी याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे. हे पहा, सकाळी दुधासोबत एक लाडू खाल्ला ना तरी आपला नाश्ता होतो. असे हे पौष्टिक लाडू तुम्ही या पावसाळ्यात नक्की बनवा. आता मी ही सुंठ पावडर टाकून घेतलेली आहे. बडीशोप पावडर सुंठ, बडीशोप पावडर आणि वेलची पावडर हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मी हे पण माझ्याकडे होतं खसखस, ती खसखस मी याच्यात टाकलेली आहे. आणि मी आता हे कढईला ना हे मिश्रण आहे ना आपलं हे वाटून घेतलेलं सर्व साहित्य ते थोडं कढईला पुसून घेते, त्याला तूप आहे ना त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आता हे जायफळ पण मी खिसून टाकते. मी लाडू एक वळलेला, पण जायफळ राहिलं म्हणून तो याच्यात तळून घेतलेला आहे आणि परत याच्यात जायफळ मिक्स करून घेते आहे. आता जायफळ टाकल्यामुळे ना गूळ पण टाकलेला आहे, त्याच्यामुळे जायफळ टाकायची याची टेस्ट खूप छान येते. हे पहा, एका हातानेच हा लाडू वळला जातो आहे. अजिबात मी याच्यात वरून तूप टाकलेलं नाही, जेवढं आपण खजूरमध्ये टाकलेलं तेवढंच आणि कढई पुसून घेतलेली आहे. आणि हे सर्व तेलबिया आहेत, बदामाला आपसूक तेल सुटतं, गुळ आहे, गुळालासुद्धा आपोआप ओलसरपणा असतो, त्याच्यात उष्णता निर्माण होते. आणि आपण हाताने जेव्हा लाडू वळतो की नाही तेव्हा आपल्या हाताच्या उष्णतेने पण थोडंसं ते लाडू आपसूकच वळला जातो. तुम्हाला साखर वापरायची असेल तर साखर वापरू शकता आणि साखर गूळ काही वापरायचं नसेल तर तुम्ही खजूरचं प्रमाण वाढवू शकता. आता अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू असे वळवून घेऊया. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. हे पहा, किती छान लाडू वळले जात आहेत. तुम्हाला याच्यातला एखादा पदार्थ कमी जास्त करायचा असेल किंवा नसेल वापरायचा तरीही चालेल. अगदी शेवटचा लाडूसुद्धा त्याच पद्धतीने वळला जातो आहे. इतपत हे छान मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हीसुद्धा या पावसाळ्यात या पद्धतीने लाडू करून पहा आणि कसे झाले आहेत ते नक्कीच कमेंट करून सांगा. टिफिनसाठी पण चांगले आहेत. मुलांना टिफिनला जरी नाश्त्याच्या वेळी एक लाडू हा दिला तरीही चालेल किंवा सकाळी जाताना स्कूलला दिला तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवून ठेवा. अगदी 1 महिना टिकतात. हे बघा, मी एका टिफिनमध्ये पॅक करून ठेवते आहे हे लाडू. आणि एवढ्या प्रमाणात ना 20 ते 21 लाडू होतात, मध्यम आकाराचे लाडू होतात हे. हे पहा, अगदी छान असे हे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला मी एक लाडू ना तोडून दाखवते. हे पहा, तुम्ही नक्की या पद्धतीने हे लाडू करा. खूप छान असे हे तयार झालेले आहेत लाडू. आणि असे टिफिनमध्ये भरून ठेवलं तर छान महिनाभर टिकतात. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.